वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 3 1.7 अ हॅपी डे इन द पार्क पाहणार आहोत. अ हॅपी डे इन द पार्क म्हणजे पार्कमध्ये म्हणजे बागेत घालवला एक आनंददायी दिवस. व्हॉट डू वी डू इन द पार्क? आता आपण पार्कमध्ये काय करतो? प्ले अँड एन्जॉय. आपण काय करतो? मस्तपैकी खेळतो, एन्जॉय करतो. व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क? पार्कमध्ये आपण काय काय बघतो? तर ट्रीज, बेंचेस आणि सीसॉ. सीसॉ म्हणजे तुम्ही खालीवर होता ते सीसॉ. व्हॉट डू वी विजिट व्हाय डू वी विजिट अ पार्क? आपण पार्कला का भेट देतो? टू एन्जॉय द गेम्स. आपल्याला गेम्स एन्जॉय करायचे असतात, मजा करायची असते म्हणून आपण काय करतो? पार्कमध्ये जातो. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. तुम्ही चित्र बघा आणि तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसतं त्याची चर्चा मित्रांच्या बरोबर करा. आता इथं बघा, इथं एक घसरगुंडी आहे, एक मुलगी बाकावर बसून पुस्तक वाचत आहे, एक झाडाच्या मागं लपलेली आहे, एक मुलगा झाडावर चढलेला आहे, एक मुलगा सायकल चालवतो, एक पतंग उडवतो, एक मुलगी आहे ती बदकांना खाऊ देत आहे, एक मुलगा आहे तो मांजराबरोबर खेळत आहे. आणखीन बऱ्याचशा गोष्टी इथं तुम्हाला फुलं दिसत आहेत, पाणी दिसतंय, गवत, झाडं, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. इथं एक झोपाळा सुद्धा दिसत आहे. चला तर बघूया. लेट्स रीड. इट्स अ ब्राईट सनी डे. हा कसा आहे? तर सूर्यप्रकाश पडलेला एक छानसा चमकदार दिवस आहे. द चिल्ड्रन्स आर प्लेईंग हॅपीली इन द पार्क. आता इथं पार्कचं चित्र आहे म्हटल्यावर इथं तुम्ही काय करायचं आहे? पार्कचं स्पेलिंग लिहायचं. PARK. पार्क असं लिहा. रेखा इज सिटिंग ऑन बेंच. इथं एक मुलगी बसलेली आहे, हिचं नाव रेखा आहे. ती कशावर बसलेली आहे? तर बेंच. ह्या चित्राचं नाव काय आहे? बेंच. BENCH. बेंच. अँड रीडिंग अ बुक. BOOK. बुक. अमर इज रायडिंग हिज सायकल ऑन द पाथ. आता अमर काय करायला इथं सायकलवर बसून ह्या पार्कमध्ये इकडे तिकडं फिरत आहे. विकास इज प्लेईंग विथ अ व्हाईट कॅट. विकास काय करायला आहे? हा बघा इथं विकास आहे. हा विकास हा मांजराबरोबर खेळत आहे. सीमा इज फीडिंग द डग्स. आता ही सीमा नावाची ही मुलगी आहे, ही काय करायला आहे? ह्या बदकांना काहीतरी खायला टाकत आहे. नियर द पॉन्ड. हे काय आहे? हे निळं निळं दिसतं, हे छोटं आहे, हे पॉन्ड आहे. POND. पॉन्ड. पॉन्ड म्हणजे तळे आहे. मीरा इज हायडिंग द ट्री अँड स्माइलिंग. झाडाच्या मागं मीरा लपलेली आहे आणि हसत आहे. आसिफ इज सिटिंग ऑन द ट्री. आता आसिफ बघा कुठं बसलेला आहे? हा मुलगा आहे, हा आसिफ आहे. आणि कुठं बसलेला आहे? हा झाडावर चढून बसलेला आहे. अँड पिकिंग मँगोज. MANGOES. मँगोज. मँगोज म्हणजे काय? आंबे तोडत आहे. जॉन इज फ्लाइंग अ कलरफुल काईट इन द क्लाउड. आता इथं बघा, हा जॉन आहे, हा काय करतोय? पतंग ढगामध्ये उडवत आहे. एव्हरीवन इज एन्जॉईंग द लवेबल डे टुगेदर. प्रत्येकजण हा दिवस छानपैकी आनंदात मजेत घालवत आहेत. कंप्लीट द शॉर्ट पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन लाईन्स. आता इथं काही तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे तुम्ही काय करायचं आहे? तर ही कविता पूर्ण करायची आहे. हॅपी ट्रीज, हॅपी बर्ड्स, सिंगिंग स्वीट अँड cheerful वर्ड्स. The trees are dancing, the sun is shining, soft winds whisper, bright stars are smiling. इथं A आहे बरं का इथं. ब्राईट स्टार्स आर स्माइलिंग. अशा रीतीने इथं कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत. थिंक अँड पुट राईट फॉर करेक्ट ॲक्शन. आता इथं तुम्हाला काही ॲक्शन्स दिलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की बरोबर चिन्ह, जी योग्य कृती आहे त्याच्यासाठी बरोबर चिन्ह द्यायचं आहे. यूज द डस्टबिन. डस्टबिनचा वापर करा. ही क्रिया कशी आहे? बरोबर आहे. कट द ट्रीज. बरोबर आहे का? झाडं तोडा. कट द ट्रीज म्हणजे झाडं तोडा. बरोबर आहे का? नाही.
प्लग द फ्लॉवर्स, फुलं तोडा, चुकीचं आहे. टेक केअर ऑफ प्लांट्स, बरोबर आहे. झाडांची काळजी घ्या. टेक केअर ऑफ प्लांट्स म्हणजे काय? झाडांची काळजी घ्या, हे बरोबर आहे. ब्रेक द ब्रांचेस, झाडाच्या फांद्या तोडा, बरोबर आहे का? चुकीचं आहे. कीप द पार्क क्लीन, पार्क म्हणजे तुमची बाग स्वच्छ ठेवा, हे बरोबर आहे. इथं तुम्हाला आन्सर्स दिलेली आहेत. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द रिलेटेड वर्ड्स इन द बॉक्सेस. आता तुम्ही काय करायचं आहे, इथं हे चित्र बघायचं आहे आणि ह्या चित्राशी संबंधित रिलेटेड वर्ड्स लिहायचे. बघा, आपण मागच्या वेळेला एक बघितलं, तिथं तुम्हाला चित्रांची नावं लिहायची होती. इथं तुम्हाला काय करायचं आहे, रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. काय लिहायचे आहेत? रिलेटेड वर्ड्स म्हणजे त्याच्याशी संबंधित असणारे शब्द लिहायचे. चित्रांची नावं लिहायची नाहीत. इथं तुम्ही आता बागेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कुठल्या पण गोष्टी तुम्ही लिहू शकता. आता काय असतं? फन, फन म्हणजे मजा. एन्जॉय, एन्जॉय म्हणजे सुद्धा मजा. प्ले, प्ले म्हणजे काय? खेळणे. हॅपी, तुम्ही बागेत गेल्यावर खूप हॅपी असता, आनंदी असता. नंतर फ्रेंड्स, फ्रेंड्स म्हणजे काय? मित्र. अशा रीतीनं आपल्याला इथं अ हॅपी डे इन द पार्क 1.7 आपण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही ह्यातले सगळे शब्द लिहून काढा, परत एकदा वाचा आणि चित्राशी संबंधित असणारे शब्द लिहिण्याचा जास्तीत जास्त सराव करा. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे लक्षात ठेवा. चित्राचं नाव लिहिणं वेगळं आणि चित्राशी संबंधित असणाऱ्या शब्द लिहिणं हे वेगळं. हे काळजीपूर्वक बघा आणि लक्षात ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.